प्रॉपर जंगल ना, फक्त बिबट्या नाही आला पाहिजे भावांनो. हे पग मार्केट मागे, पग मार्केट. जवळजवळ 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आता बघायचं राईड करतोय. पण गाडीचं या साईडला काढतोय, माझा त्या साईडला काढतोय ना, येतच नाही रे भेंडी. काहीतरी लपडाय जागेत. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. तर बरेच दिवसांनी आपण चाललोय सकाळी सकाळी मोटो व्लॉग करत एक राईडला. आणि या राईडचं खास कारण म्हणजे काय माहिती आहे का, आज मी माझ्या भावाला 20 वर्षा आधी भेटलो होतो. तर ते आत्ता भेटणार आहे. कोण आहे तो भाऊ ते बघूयात पहिले. आधी आपल्या पहिल्या भावाला घ्यायला जाऊयात, म्हणजे आपल्या गौरवला. आधी गौरवला घरी त्याच्या जाऊन पिक करूयात आणि मग तिथून आपली जर्नी स्टार्ट करूयात. आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे जर्नी मी कुठे स्टार्ट करतो आणि कुठे संपवणार हे मला काहीच माहीत नाही. कारण एकोले व्हॅली आणि तैल बैला जो आपला फोर्ट आहे, त्या फोर्टच्या इथे एक नवीन स्पॉट आत्ता असा डिस्कवर झाला आहे. म्हणजे लोकांनी शोधला आहे. ऑलरेडी माहीत असेल खूप लोकांना, पण आता जरा तो रीलमुळे फेमस झाला आहे. तर आपण तिथे चाललो आहे. ॲडव्हेंचरस असणार आहे आपली ही राईड. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे रोड माहीत नाही आहे. तर मॅपवरती बघत बघत कसा कसा शोधत जायला लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आज ना मी पूर्ण स्वेटशर्ट आणि रायडिंग गिअरवरती घालून आलो आहे. पण बाहेर आल्यावर समजलं की थंडीच नाही आहे. लोणावळ्यात पण थंडी नाही मित्रांनो. बोला, नुसता जोरात सुसाड्याचा वारा सुटला आहे. हे बघा मित्रांनो, खोपोली खाली कशी आहे, कशी आहे. मगाशी मी प्रॉपर आहे ना 80च्या स्पीडला घाट चढवतोय, तरी पण कमी वाटतं स्पीड. कसं काय ते समजत नाही. अपग्रेडची वेळ आली की काय. झाला. तर चला, आपला भाऊ आपल्याला इथं भेटलाय, अवधूत. आता इथे काय इंट्रोड्यूस नाही करत, डायरेक्ट जाऊ पुढे लोकेशनवरती. कारण लोकेशन खूप शोधायला लागणार आहे आपल्याला. आणि शोधल्यानंतर मग तिकडे सगळं काय इंट्रोड्यूस करू, कसं काय आम्ही भेटलो वगैरे, काय सगळं. आणि आता ना 5-10 मिनटं आले आम्ही एका जागी उभे होतो. का? कारण आपला गोप्रो चालत नव्हता. आता मला ही भीती आहे की परत जर मी गोप्रो रेकॉर्डिंग बंद केली तर परत रेकॉर्डिंग ऑन होईल का. हां, गोप्रो आहे ना आत्ता पण साल्याने दगा दिला रे. पेट्रोल पंपवरती आम्ही थांबलेलो ना, तर मी 2 हे होते पॉईंट होते. सर एका पॉईंटला थांबलो तर तो समोरचा उठला, चादर वगैरे त्यांनी ओढलेली अंगावरती, तो उठला आणि मग असा दारू पिल्यावर का लटपटला रे. आणि त्याला म्हणलं भाई काय, अरे थंडीने गारटले म्हणतो पाय. शिट यार, गोप्रो चालू, मी तिथं बटन चालू केलं तर तिथून 2-3 मिनटं लागली त्याला चालू व्हायला. चायला असं जर कसं व्हायचं. यांनी बघा ना, अवधूतनी किती मस्त हेल्मेटला पण ती लाईट लावले, रेड ब्लिंकर्स मागे, भारी वाटतंय. 28 किलोमीटर्स दाखवते, 56 किलोमीटर. तैल बैलाचं लोकेशन दाखवतंय. तर आपल्याला तैल बैलाला नाही जायचं, त्याच्या अगोदर एक ना एक दुकान का काहीतरी लागेल. त्याच्या इथून एक वाकडा तिकडा काहीतरी टर्न आहे, तर तिकडे गेल्यावर आपण बघूयात. मी स्क्रीनशॉट्स आणि त्याची रील सेव्ह करून चाललो आहे. बापरे, मी एक्सपेक्टेशन घेऊन चाललो आहे की प्रॉपर फॉग दिसेल, असं होईल तसं होईल. पण ॲक्च्युअलमध्ये काय माहिती आहे का, वारा इतका आहे ना की फॉग दिसायचे खूप कमी चान्सेस आहेत. कारण वारा फॉगला लांब घेऊन जातो आणि वरती ढग तसे हे नाही होत. तर आय डोंट नो काय कसं व्ह्यू असेल, काय असेल. मला तर वाटतं सगळेच घोडे लागणार आहेत वाटतं. तर बघता टायगर पॉईंट येऊन पोचलो. आणि काय हे हवा आहे बोललो इथे यार. हो मित्रांनो, हे बघा कडक ना आहे ना भिंतालीमध्ये, काय सुपर व्ह्यू दिसतोय. मला ना आता भीती वाटते की ड्रोन उडवू की नको. कारण एवढी हवा आहे ना की ड्रोन अनस्टेबल होणार. आणि आपली ना 1 का 2 व्हिडिओ अगोदर ना जे खोपोलीतलं परशुराम मंदिर आहे ना, तिकडचा माझा व्लॉग होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, लोकांनी ॲप्रिशिएशन पण दिलं आहे. आणि जे आमचे पेपकोतली लोकं होती ना, म्हणजे पेपको कंपनी, म्हणजे जे आमचे चाळीतले लोक, त्यांनी तो खूप भरभरून म्हणजे हे दिले, प्रतिसाद दिला की तू खूप छान व्हिडिओ बनवला आहे. आम्हाला तिथे म्हणजे तुझ्या व्हिडिओ थ्रू आम्ही बघितलं ना, तर आम्हाला आमच्या जुन्या आठवणी आला, आम्हाला रडायला वगैरे आलं. तर म्हणजे खूप चांगलं वाटलं. म्हणजे आपण जे काम करतोय ना त्याचं म्हणजे भले
यातून इन्कम नाही, आता सध्या इन्कम जनरेट नाही होते किंवा काय काय असू दे, पण लोक अप्रिशिएशनची देत आहेत ना, अप्रिशिएट करतायत ना, ते खूप आहे, म्हणजे खूप मोर दॅन इनफ आहे माझ्यासाठी. आणि असाच प्रत्येक व्हिडिओला तुमचा प्रतिसाद असू द्या, कारण सध्या ग्रो करण्याची वेळ आहे आपली. आणि चॅनलला जर तुम्ही असा चांगला प्रतिसाद देत असाल तरच आपली चांगली ग्रोथ आहे आणि सगळं तुमच्यावरती आहे. तर मी पण असे चांगले चांगले व्हिडिओज बनवत राहीन जर तुमचा असा चांगला प्रतिसाद मला जर मिळाला तर, आहे की नाही. आणि बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे समोर. अजून आपला सूर्यनारायण वर नाही आला आहे, त्यांचं दर्शन नाही झालं आहे. असं वाटतं कुठेतरी थांबूया, टाईमलॅप्स काढूया प्रॉपर सनराईजचा. पण बघा ना राव, किती सुपर्ब दिसते बघा ना. हा बघा मित्रांनो, हाच तो कार्वी फ्लॉवरचा स्पॉट आहे. आणि आता बघा सगळे फेन्सिंग वगैरे टाकून ठेवले आणि इथे एक फक्त एंट्रन्स ठेवला आहे. मी काय बोलतो, एक टाईमलॅप्स घ्यायचा का मस्त सनराईजचा? हां, गाड्या आत टाकू चल. आणि आम्ही आता त्याच स्पॉटला आलं आहे, कार्वी फ्लॉवर्सवाल्या. हे बघा मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे जे माझ्यासारख्या इन्फ्लुएन्सर लोकांनी फेमस केलं होतं, कार्वी फ्लॉवर्सचं. पूर्ण हा एरिया आहे तो. आणि बघा ना, काय सुपर व्ह्यू आहे. मित्रांनो हे बघा, ही घार जी आहे ना, मध्येच हवेत स्टक झाली बघा. हा आता उडाली. मकाचपासून अशीच करते ती बघा, हवरिंग करते, हवरिंग. आपण ड्रोन कसा हवर करतो तसे. अरे यार, ब्लर का होतंय भाई. आणि बघा सगळा कलर निघून गेलाय, फक्त थोडा थोडा इथं ऑरेंजिश दिसतोय, तो पण फोनमध्ये दिसतोय. बाकी आम्हाला नेकेड आईजनी काहीच दिसत नाही. मग असे होतं तेव्हा मस्त वाटत होतं. काय आजचा वेदर का असा, मला तेच समजत नाही. रुखा सुखा जायला हे बघा, इथं टाइमलाच लावलेला. आणि आत्ताशी आपलं सूर्यनारायण दर्शन देतोय. प्रॉपर 1 तास झाला आम्हाला इथे थांबून. का हनुमानाने जे खाल्लं होतं ते आम्हाला पण बघायचं होतं, कसं खाल्लं होतं ते. म्हणजे आपला सूर्यदेव. तर प्रॉपर म्हणजे बोलतो ना, 40 मिनटं तरी तो चालू आहे. ये बाबा आता तरी ये लवकर बाहेर, काय रेस येते बघा प्रॉपर. ही उभी कशी टाकू ब्लॉगमध्ये. पिलू बघ किती भारी व्हिडिओ. चावू नको साल्या, लय हरामी रे, चावतो. ए काय खातो तू, काय खातो तू? दारू नाही प्यायची आहे, दारू नाही प्यायची. तर आत्ता आहे ना मित्रांनो, प्रॉपर तिकडे टाईमलॅप्स वगैरे घेतला आम्ही. आणि आता बघितलं पण नाही रे मी टाईमलॅप्स चांगला आला आहे का नाही. निघालो आहे परत त्या एकोले व्हॅलीच्या इथे. आणि बघा ना, रोड काय मस्त दिसतोय ना. आता इथून 16 किलोमीटर बाकी आहे. हो भाई साहब, मित्रांनो बघा यार, काय क्वालिटी विषय है ना. सुपर व्यू आहे ना. वाव यार, झाडी बिडी एक नंबर आहेत रे. डॉगेश भाई, डॉग डॉग डॉग. हो मित्रांनो, बघा व्ह्यू समोर. कडक कडक. ओ लालपरी आली बघ अशी, लालपरी. हा हा जो रोड आहे ना, हा पुढे जाऊन तामिनी घाटात जाऊन मिळतो. आपण जो लास्ट व्हिडिओ केला होता ना तामिनी घाटाचा, याच रोडने आपण आलो होतो. आता पुढे गेल्यावर आपल्याला घनगड दिसेल तिकडे. त्या घनगडाच्या म्हणजे त्याच एरियामध्ये तो जो आपण पॉईंट आहे ना, तो आहे. हे बघा ना, बांबू कसे वाकलेत खाली. प्रत्येक ऋतूमध्ये फिरण्याचा अनुभव वेगळाच आहे रे. अजून 8 किलोमीटर आहेत. बघूयात कशी आपले 8 किलोमीटर पार पडतायत. तर हे बघा, समोर इथं बोर्ड दिसतोय, तिथून आपल्याला राईट टर्न घेऊन आतमध्ये यायचं आहे, तैलबाल्याच्या साईडला. मित्रांनो हे झाड बघा कसं आहे, मस्त ना. का डोंगर आहेत रे. डायरेक्ट आपल्याला तैलबाल्याच्या म्हणजे जो लोकेशन आहे ना, तो टाकायचा आहे.
आणि तिकडून आपण वर जाऊ. हे ना लास्ट टाइम नव्हतं मित्रांनो, इथे सगळी माती होती. पवननी ना श्रेयसची डिस्कवर आणलेली, तो इथे चढवता येत नव्हती त्याला, कशी कशी चढवली होती पवननी. रोड आहे ना जरा हे झालं आहे, काय म्हणतात त्याला, माती आहे त्याच्यावरती. तर तुम्ही येत असाल ना खूप स्लो चालवा गाडी. आता मी 40च्या वरती तरी नाही नेते गाडी, कारण रेती आहे, टर्नलाच डायरेक्ट रेती येते. हे बघा अशी रेती आहे डायरेक्ट टर्न मारताच. एक वेळेस आहे ना माती असलेली परवडते. हे पक्षी कसे बसलेत मध्येच, हे बघा. अरे उडा, हे बघा कसले बाजूने उडाले भाई, कबुतरासारखे दिसत होते पण ग्रे कलर मध्ये होते. अरे याच तर रोडने गेलेलो मी भाई, तामिनी घाटात. हे बघा मित्रांनो आज तो रोड आहे. त्याला एवढा कसा बुद्धी भ्रष्ट आली का माझी. खूप प्रिकॉशन्स घ्या, कारण रेती खतरनाक पडली आहे रोडवरती. हे बघा दिसत नसेलच बहुतेक तुम्हाला, पण माझं ऐका हो, कारण खूप रेती आहे. आई शपथ, जा कसली गाडी हलते. राईट राईट, आला का शेट, आला का. आणि हा मित्रांनो, तुम्ही जर इथं गेलात ना सवळ स्ट्रेट गेलात ना तर ह्याला आहे मग घनगड आहे, आणि इथे गेलात तर तैलबाईला आहे. मित्र ते लोकेशन कुठे ते आता फेमस झाले ते ते कुठून सरळ आहे का जायला रोड? खाली ते पाणीचे कुंड. नाही नाही ते नाही, ते नाही, थांब तुला दाखवतो. हे किती वाजता ओपन होतं हे? ते शनिवार रविवारच असते. हा काय, हा ते आमच्या कानाच्या वांदे म्हणजे इकडे आहे नाही, कोणाची पण घरी सांगितलं तरी होऊ शकतो. हा काय, चालेल चालेल. बघतो आधी तिकडे बघतो काय विषय, जाऊन येतो तिकडे. हा बघा मित्रांनो कसा रोड आहे. फक्त एवढंच आहे की माझ्या गाडीचा टायर पंक्चर नाही आला पाहिजे बाबा. माझ्या गाडीचा गोटा झालाय पुढचा टायर. हे बघा प्रॉपर तैलबाईला फोर्ट आहे, आणि आपण त्याच्या बाजूनी चाललोय. असं इथून सरळ जायचं आपल्याला. आईला खतरनाक रोड आहे. शेवटपर्यंत आता गोप्रो चालूच ठेवतो मी. रोड दिसला पाहिजे तुम्हाला, जे मी तर कट करेल नंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये. हा दे, याला जाऊ दे. पुढचा ब्रेक नको दाबो. ते कसं नवीन गाडी आहे ना त्याची, तर मला पण जरा भीती वाटते. अरे ले देख, प्रॉपर जंगल ना, फक्त बिबट्या नाही आला पाहिजे भावांनो. हे पग मार्केट मागे, पग मार्केट दिसलं का? पगमार दिसले का? पायाचे निशाण आहेत, बघितले? कोणाचे समजलं का? कुठल्या तरी प्राण्याचे आहेत ते. खतरनाक आहे काहीतरी इकडं. तो बघ तिकडं स्पॉट आहे, समजलं का? अवधूतला बघ, उतर जा. कुठं? दगडामुळे थांबलो. नाही नाही नाही, ते सांग तुला. इथे मध्ये टाकलीस ना डिसबॅलन्स होणार कधी पण गाडी. काय विषय हा? नाही 2-3 स्पॉट आहेत इथं, आपण तिकडे पण जाऊ शकतो. नाही, आणि कॅम्पिंग केलेली वाटतं इथं मस्तपैकी. कॅम्पिंग केली होती का तुम्ही? भारी. नाही, हा त्याला उतरवता नव्हती येत ना तिथून गाडी, स्लोप येतो. नाही नाही, त्याला गाड्या खाली आणायला गेलेलो. इथून पण आहे का? आम्ही पूर्ण त्या तैलवाल्याला वळसा घालून आलो. तर मित्रांनो हा बघा, हाच तो पॉईंट. तिथं तैलबाईला इथे कुठला तरी फोर्ट आहे. हा इथेच कुठेतरी आहे काय, तिथे काहीतरी आहे. पण व्ह्यू बघा ना राव. चला आधी गोप्रोवर बंद करतो आणि ड्रोन शूट घेतो.
या आमच्या गौरवचं डोकं बघा हा का. हे ना तिकडे पडलं होतं, तो घेऊन आलाय. हा घेऊन आला आणि काय म्हणतो माहितीये का, आपलं ना टाइमलॅप्स काढूया आपण, इथे उभं राहून टाइमलॅप्स काढूया. आणि ह्याला तो दगडी लावून उभं करतोय, बोलतो त्याच्यावरती फोन लाव. भाई ट्रायपॉड नाही म्हणून अशी जुगाड कोण करतं बे. खरे कुठून कुठून आणतोस रे एवढं जुगाड, कुठून आणतोस भावा. जायला पडशील. आता आहे ना गौरवला पाहिजे एक सिनेमॅटिक स्लो मोशन, आणि तो काठीने दगड उडवतोय. हा पण जेव्हा व्हिडिओ चालू करतो ना तेव्हा दगडच उडत नाही. तो बघा व्हिडिओ चालू केली तर दगड उडत नाही. हा बघ उडाला. हे बघा प्रॉपर व्लॉग चालू इथे, आपला कालचा व्लॉग. आणि ह्याचं काय अजून क्रिकेटच चालू आहे. हे बघा हाय. हा तर मी तुम्हाला सांगतो ना की भाऊ माझा आहे, तर तो जवळजवळ एक काहीतरी 20 वर्षांनी काहीतरी आम्ही भेटतोय. तर तो हा आहे अवधूत त्याचं नाव. आणि सगळ्यांना जुळूनच येतं बघा. सब परशुराम मंदिरात गेलो, त्यानंतर तिकडे व्हिडिओ वगैरे काढला, पेपकोची वगैरे काढली. आणि हा जो आहे ना हा पण पेपकोतच राहत होता आमच्यासोबत. लहानपणी आहे ना असं समजा की आम्ही बोलायचो पण नाही, किंवा तो माहीतच नव्हता आम्हाला, आमच्यासाठी तो नाहीच आहे असा. पण त्यानंतर जसं आपण ग्रो होत जातो, मोठे होत जातो, तसं तसं आता त्याची पण हॉबी तीच आहे बाईक चालवायची. तर त्यांनी पण हंटर घेतली आहे. तर तसंच मग आपल्या इंस्टाग्रामवरती तो ॲड झाला आणि तो बोलतो भाई ओळखलास का. पहिलं मेसेज आज टाकला ना ओळखलास का भाई. नंतर अरे हा कोण, मग मी अनुष्काला विचारला हा अवधूत दळवी कोण आहे ग, तुला पण ॲड आहे. म्हणलं अरे भैया तू आपल्या प्रतिभात्याचा पोरगा. अरे तू जायला म्हणलं हाय. नंतर मग आता जवळजवळ 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आता बघा राईड करतोय. मी घरनं निघताना काय बोललो माहिती आहे का मम्मीला, की मम्मी आता जर हा जर व्हिडिओ चुकून माकून जर यांनी बघितला ना, शैलेश काका किंवा कोणी बघितला तर अरे हा कसं काय अचानक ह्याच्यासोबत गेला, एवढं तर कधी बघितलं नाही ना ह्याच्यासोबत. असं तर असा शॉर्ट होऊ शकतो. हो जर काका शैलेश काका वगैरे कोण बघत असेल तर कमेंट करा हो काका तुम्ही. याला बघून तरी कमेंट करा. व्ह्यू बघा हा बघा इथे ना, हा जो आहे तो हा तैलबैल आहे. हा इकडे आय डोंट नो कुठले फोर्ट वगैरे काय आहे ते, पण सगळे बघा कसं प्रॉपर माउंटन रेंज आहे. आणि इथून खाली आहे ना डायरेक्ट हे बघा, डायरेक्ट खाली दरी. मी आलो, एन्जॉय केलं बघा. काहीच कचरा नाही आहे, काही म्हणजे काहीच. जर मी आता जर लोकेशन सांगितलं तर ते कारवी फ्लॉवर सारखा विषय होईल. तर ठीक आहे, आपण या एरियातून आता निघतोय. म्हणजे झाला आता आम्हाला एरियात 2-3 तास प्रॉपर शूट तर आम्ही फक्त 15-20 मिनटं केलं. नंतर असेच टाईमपास करत होतो मस्त एकदम सुकून. आणि आम्ही आलो ना आता गोपूरमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला दिसलं असेल, आलो तेव्हा आहे ना इथे ऑलरेडी काल रात्री लोक आली होती, म्हणजे रायडर्स वगैरे आले होते. ते प्रॉपर कॅम्पिंग करून गेलेत. पण बघा स्वतःचा सगळा कचरा उचलून गेलेत. जर असं जर कोण करत असेल, असं येऊन जर कोण अशा राहत असेल किंवा कॅम्पिंग करत असेल ना, मी तुम्हाला बोलतो या बिंदास राहा, पण स्वतःचा कचरा घेऊन जा. आणि एवढं एक म्हणजे इथं बघायला चांगलं मिळालं, एकही काचेची बाटली मला अजून सापडली नाही इकडे. म्हणजे अजून बेवड्यांपासून वाचलेली आहे जागा. तर चला इथून निघूयात आता. तर बाहेर जाता आता काही चांगलं शूट मिळालं करायला तर करूयात, नाहीतर मग डायरेक्ट तर मित्रांनो हा असा सुंदर असा विहंगम नजारा सोडून आता आम्ही
परतीच्या प्रवासाला लागलो आहे आणि वाजलेत किती आता बरोबर 11:15 आलेत. 8, 9, 10, 11 प्रॉपर 4 तास झाले. मित्रांनो यार हे बघा ना कसलं भारी आहे. नाही रे पोर्ट्रेट येतच नाही एवढा. मगचपासून आमचे किती फोटो काढून झाले बघा. ह्याच्या आता गौरवचा फोटो काढला पोर्ट्रेट आला प्रॉपर. हां परत माझा या साईडला फोटो काढला आला. पण गाडीचं या साईडला काढतोय माझा त्या साईडला काढतोय ना येतच नाही रे भेंडी. काहीतरी लफडाय जागेत. तर हा व्हिडिओ आपण आत्ता इथे एंड करतोय आणि वाजलेत किती बघा 3:47 ऑलमोस्ट 4 वाजले आणि आत्ता व्हिडिओ एंड करतो आहे. खरं तर नंतर या शॉटच्या नंतर कुठे मला इच्छाच नव्हती की मी व्हिडिओ एंड करेल किंवा गोप्रो चालू करून व्हिडिओ करेन म्हणून. तर काही केलंच नाही, व्हिडिओ एंड केलाच नाही मी. तर आत्ता दुसऱ्या दिवशी एंड करायचं आहे. आणि यावेळेस जरा जास्त एडिटिंगमध्ये एफर्ट्स टाकलेत, शूटिंग करण्यामध्ये एफर्ट्स जास्ती आहेत. तर प्लीज लाईक शेअर आणि चांगलीशी कमेंट करा आणि नक्की सांगा ड्रोन शॉट्स वगैरे कसे वाटले. तर हा व्हिडिओ आपण करू इथेच एंड आणि भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये.